नमस्कार, एकमत डिजिटलच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी नितीन बनसोडे. आज आपण जाणार आहोत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये. या प्रभागामध्ये कशा पद्धतीने अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे, त्यासोबतच अवैध बांधकामं जी आहेत ती कशा पद्धतीने जोर धरतायत आणि याला आशीर्वाद कोणाचा आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा की आयुक्तांचा, हे आपण पाहणार आहोत. चला तर मग जाऊयात लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये. लातूर महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार. प्रभाग क्रमांक 5 मध्ये रस्ते गेले, अधिकारी मात्र गब्बर. लातूर शहराच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये सध्या कायद्याचं नाही तर अवैध बांधकामाचं राज्य सुरू आहे. ज्या रस्त्यावरून रुग्णवाहिका जायला हवी तिथे आज साधी सायकल नेणं देखील कठीण झालंय. रस्त्यांची जागा बिल्डरांनी गिळली आणि मनपा प्रशासन मात्र ठाराठूर झोपलंय. सामान्य नागरिकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. सध्या आपण उभे आहोत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी जे एक समाज मंदिर बांधलेलं आहे, ते समाज मंदिर बांधत असताना लातूरच्या महानगरपालिकेने त्याला कंपाऊंड वॉल करून दिलं. मात्र यामध्ये जे असलेलं अतिक्रमण आहे ते महापालिकेने काढलं नाही आणि अतिक्रमण आजच्या परिस्थितीमध्ये जैसे ते आहे. आपण पाहतो या ठिकाणी हा जो प्रभाग क्रमांक 5 मधील भाग आहे, हा एका समाज मंदिरासाठी ही जागा आरक्षित करण्यात आली होती. त्यानंतर समाज मंदिरासाठी ही जागा आरक्षित झाल्याच्या नंतर या ठिकाणी फक्त एक समाज मंदिर बांधण्यात आलं होतं. मात्र त्या समाज मंदिराच्या जागेभोवती जे असलेलं अतिक्रमण आहे, अतिक्रमणाचा विळखा जो आहे तो महानगरपालिकेने काढला नाही किंवा महानगरपालिकेच्या आशीर्वादानेच हे संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. आणि याच पद्धतीनं असं महानगरपालिकेच्या आशीर्वादाने किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जर पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा जो आहे तो बसलेला आहे. रस्ते अरुंद झालेत, नाले बुजवले गेलेत, पण लातूर महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. हे अधिकारी लातूरचा विकास करतायत की विनाश करतायत, हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय. हा रस्ता कागदावर 20 फुटाचा आहे, पण प्रत्यक्षात 6 फुटी उरलेला नाही. महानगरपालिकेच्या आशीर्वादाने इथे रस्ते रातोरात गायब होत आहेत. भ्रष्टाचार इतका सिगेला पोहोचलाय की सर्वसामान्याचा श्वास गुदमरतोय. आयुक्त साहेब, हे अतिक्रमण पाडण्यासाठी तुमच्याकडे बुलडोझर नाही की तुमच्या अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने बांधले आहेत, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. तर या ठिकाणी आपण पाहिलं की लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये कशा पद्धतीनं अतिक्रमणाचा विळखा जो आहे तो पूर्णपणे बसलेला आहे आणि जे मोठे रस्ते होते ते अरुंद झालेत. कुठेतरी या अवैध बांधकामाला आणि अतिक्रमणाला रोखण्यात महानगरपालिका अयशस्वी झाली आहे असं म्हणण्यापेक्षा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे बांधकामं झाली आहेत, त्यांच्या आशीर्वादानेच हे अतिक्रमण वाढले आहेत. त्यामुळं एकूणच या भागामध्ये अतिक्रमणाचा विळखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि या विळख्यातून आता जर सुटका झाली नाही तर येत्या काळामध्ये हे रस्ते सुद्धा उरणार नाहीत, हे मात्र निश्चित. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.